काय चाललंय? बरं चाललंय भाऊ. बरं नाही ना चाललंय. काय चाललंय? बरं चाललंय भाऊ. बरं नाही ना चाललंय. नमस्कार भावना, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे लाटकी भाऊ. तुम्ही टायटन थंबनेल बघून समजा व्हिडिओ कशा प्रकारे झाले. तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल कसला पण कडक खतरनाक झालेला आहे. तुम्हाला पण अशा प्रकारे बनायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कशा प्रकारे कसं झाले ते कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपला अलाइट मशीन ओपन करून घ्यायचं. अलाइट मशीन ओपन केल्यानंतर तुम्ही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यू बघायला भेटणार आहे. तर जे तुम्ही बीट माप प्रोजेक्ट आणि शेके प्रोजेक्ट जे इम्पोर्ट केले ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. बीट माप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉंगला अशा प्रकारे काय बेट लावलेले आहेत. तीन जिथून ऑलरेडी एक ॲड केल्यानंतर प्लस आयकन दिसत तिथून तुम्हाला क्लिक करून मीडियावरती आल्यानंतर तर मित्रांनो एक पेन जिथून ॲड करून घेते $3 दिसत तिथून तुम्हाला फुल एरिया कंपोज करून घेतलं. त्या पेनजीला 9.2 सेकंद वाढून घेतल्यानंतर मित्रांनो पेनजीला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घेते. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली एक फर्स्ट पेन जी ॲड झाली. सेकंड पेन जी ॲड करायची 9.2 सेकंद राहायच्या. प्लस आयकॉन क्लिक करेल मीडियावरती त्यानंतर एक पेन जिथून ॲड करून घेते. त्या पेनजीला 11.3 सेकंद वाढून घेते. क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून घ्यायचं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे दोन पेन जे आपण ॲड झाल्यानंतर ज्या ठिकाणी भेटलं त्या ठिकाणी तुम्हाला पेन जिथून ॲड करून घेतल्यानंतर थर्ड पेन जे ॲड करून घेतले. तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ठिकाणी पेन जे भेटलेले त्या ठिकाणी पेन जिथून ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो हे पेन जे आपण डेमोसाठी वापरले ह्या पेनच्या ठिकाणी तुमचा पेन जे वापरू शकतो. तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ठिकाणी भेटला त्या ठिकाणी पेन जिथून ॲड करून घेतो. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण तसं मित्रांनी पेन जे आपण त्या डेमोसाठी वापरले तर ह्या पेनच्या ठिकाणी तुमचा पेन जे वापरू शकता. आणि व्हिडिओ कशा प्रकारे झाले ते कमेंट करून सांगू शकता. त्या व्हिडिओचे मटेरियल अगदी आपल्या सहजपणे तुम्ही डाउनलोड करू शकता. ते व्हिडिओचे मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल. तर मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या फोटो पेन जी ॲड झाले त्या पेनजीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही शेके वेट पेज इम्पोर्ट केले ते शेके वेट पेज ओपन करून घेतले. शेके वेट पेज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक फर्स्ट पेनजीला टच करायचं. इफेक्ट कॉपी ऑल इफेक्ट करायचं. कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट माप आहे ते बीट माप ओपन करून घेतो. बीट माप ओपन केल्यानंतर फर्स्ट पेन दिसणार तुम्हाला क्लिक केल्यानंतर इफेक्ट पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फर्स्ट पेनला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेक पेज पेज ओपन करून घेते. शेक पेज ओपन केल्यानंतर सेकंड पेनचा इफेक्ट आहे कॉपी इफेक्ट करायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला बीट माप ओपन करून घेतो. बीट माप ओपन केल्यानंतर सेकंड पेनला इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दोन पेनला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर एक प्लस क्लिक तुम्हाला क्लिक केल्यानंतर पेन जे ॲड करून घेते. कलरवरती जायचे. कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पेनला बेडिंग गेले डार्कमध्ये गेले मल्टिप्लाय केल्यानंतर त्या पेनजीला शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर प्लस आयकॉन क्लिक केल्यानंतर एक इमेज पेन ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे त्या पेनजीला ॲडिशन करून घेतले. त्या पेनजीला शेवटपर्यंत वाढवून घेतलं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पेनजी पण ॲड झाल्यानंतर आपला जे शेक प्रोजेक्ट प्रोजेक्ट ओपन करून शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केलं. थर्ड पेनचा इफेक्ट दिसतात. कॉफी ऑल इफेक्ट करते. कॉफी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट माप प्रोजेक्ट आहे ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घेते. बीट माप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे थर्ड पेन जे दिसत असतं
थर्ड पिन ज्या दिसत ते तुम्हाला पेस्ट इफेक्ट करायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता थर्ड पिनला इफेक्ट अप्लाय झाला. अप्लाय झाल्यानंतर आपला शेक इफेक्ट ओपन करून घेते. शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर फोर्थ पिन जी दिसत ते तुम्हाला क्लिक करायचं. इफेक्ट द्यायचे. इफेक्ट होईल कॉपी ऑल इफेक्ट करायचं. कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला बीट मॉप ओपन करून घ्यायचं. बीट मॉप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जे थर्ड पिनचा इफेक्ट आहे इफेक्ट टच करायचं. इफेक्ट कॉपी ऑल इफेक्ट करायचं. कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पिन गेलं. फर्स्ट पीएनजीचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय फर्स्ट सेकंड पीएनजीचा इफेक्ट अप्लाय करून घेतलं. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय सर्व पीएनजीचा इफेक्ट अप्लाय झाला. आपल्याला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मला क्लिक करायचं. व्हिडिओची क्वालिटी तुमच्या मनात शकते. तर मित्रांनो व्हिडिओ कशापर्यंत करायचं कमेंट करून सांगतो. व्हिडिओची म्हटलं लागली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता. तसंच तुम्ही अजून पण चॅनल सबस्क्राईब करा आणि